म्हातारीला दवाखान्यात ॲडमिट केलं आणि म्हातारीला बघायला तिची लेक नातवाला घेऊन आली. म्हातारीला नाकात नळ्या, घशात नळ्या, हाताला सगळीकडे नळ्याच नळ्या आणि यंत्राचा वापर. हे पाहून नातवाने आजीला मॉडर्न प्रश्न विचारला, आई, आजीला चार्जिंगला लावलंय काय? डिअर पाऊस, आता किती पडायचे तेवढा पडून घे. नवरात्रीत पडू नकोस रे बाबा, नाहीतर मुलींना परी हूं मैं म्हणायच्या ऐवजी घरी हूं मैं म्हणायची वेळ येईल. माशी आणि मच्छरचं लग्न झालं. दुसऱ्या दिवशी माशी खूप रडायला लागली. हे बघून दुसऱ्या माश्या काय झालं म्हणून विचारायला लागल्या. तेव्हा माशी म्हणाली, मी गुड नाईट लावून झोपले आणि तुमचे दाजी वारले. पुण्यात हल्ली चहाची दुकान खूप झालेत. येवले चहा, साईबाबा चहा, प्रेमाचा चहा. मी एका पुणेकराला विचारलं, कोणता चहा चांगला आहे? तो म्हणाला, फुकटचा चहा. एका वर्गमैत्रिणीने बायकोला दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला आणि विचारलं, तुझा नवरा कसा आहे? बायको म्हणाली, बरा आहे, रोज लाटण्याने धुते, आज उटण्याने धुतलाय. कुठल्याही मुलीला तिने घातलेल्या ड्रेसचं कौतुक करा, ती थँक्यू म्हणेल आणि दुसऱ्या दिवशी दुसरा ड्रेस घालून येईल. पण कुठल्याही मुलाला टी शर्ट घातल्यावर चांगला दिसतोय असं म्हणलं तर तो पूर्ण महिनाभर तोच टी शर्ट घालेल. हॉस्पिटलमध्ये एवढा ॲटिट्यूड त्या स्पेशालिस्ट डॉक्टरांना पण नसतो. तेवढा ॲटिट्यूड त्या 4.5 फुटाच्या नर्स दाखवतात. बायको बदाम खात होती. नवरा म्हणतो, मला दे, मी टेस्ट करतो जरा. एक बदाम खातो आणि संपल्यावर पुन्हा मागतो. तेव्हा त्याची बायको म्हणते, दुसऱ्याची बी टेस्ट तशीच आहे.